आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र, काय रे, इथे काय करतोयस? नाही, मी ते जाण्याआधी जरा रुद्र, तुला माहितीये ना की तू एकटा नाहीयेस. तू फक्त एकदा मला परवानगी दे, मग मी बोलेन ना तिच्याशी. तू तिला सांगितलंस ना तू जातोयस ते? का तिला न सांगताच निघालास तू? आतापर्यंत त्यांना कळलेही असेल, आणि त्याने काय फरक पडतो नंदाई? त्यांना नकोय मी आता त्यांच्या आयुष्यात. मग मी त्यांच्यापासून 2 कोस लांब काय आणि 1000 कोस लांब काय फरक पडतो? तिला नसेल फरक पडत, पण तुला पडतो ना. तू राहू शकशील तिच्याशिवाय एकटा? तिची आठवण आली नाही असा एक क्षण तरी जाईल तुझा? तुझं मन तिच्या भोवती घुटमळत राहणार नाही याची खरंच खात्री आहे तुला? म्हणून मी मनाचं नाही तर मेंदूचं ऐकायचं ठरवलंय. हे मन इमोशनल असतं का नंदाई? उगाच इथे अडकवून ठेवता. आता मी वाहत जायचं ठरवलंय. आयुष्य जिथे घेऊन जाईल तिथे जायचं. काय होतं त्याने? काहीच नाही. पण आता माझंच बघ ना, माझं रडूनही झालं, लढूनही झालं. आता जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं. एवढंच माझ्या हातात आहे नंदाई. जे गौरीजींना जमलं ते मलाही जमायला हवं नंदाई. मला दूर जावंच लागेल, गौरीजींपासूनही आणि स्वतःपासूनही. देवा, तूच ही रेशीम गाठ बांधली असशील तर ती अशी सैल होऊ देऊ नकोस. ती अशी घट्ट बांध की कोणी
कधीच ती सोडू शकणार नाही. बाप्पा, मी रोज एक अगरबत्ती लावायचे, म्हणून पार्टनरला यायला वेळ लागला. आज मी एवढ्या अगरबत्त्या एकदम लावलंय, आज माझा पार्टनर लवकर येईल ना रे. बाप्पा, या वाऱ्याला सांगणार आहे या अगरबत्तीचा सुगंध पार्टनर पर्यंत लवकर पोहोचव आणि त्याला ओढत ओढत इकडे घेऊन ये. बाप्पा, तू खूप लांब गेला ना तर त्याला गंध पण येणार नाही. प्लीज, आईला पण पार्टनर आवडते, त्याला नको ना जाऊ देऊस प्लीज. त्रास होतोय मला या सगळ्याचा. मीच त्यांना इथे येऊ नका म्हणून सांगितलं. मग त्यांच्या दूर जाण्याने मी का दुखावली जातीये? डोक्याने घेतलेले निर्णय मनाला कुठे पटतात? बिट्टी आणि मी चुकून गेलो होतो त्या घरात, पण ती चुकलेली वाट आमचं प्राक्तन होतं. आपली म्हणावी अशी माणसं त्या वाटेवर उभी होती माझ्यासाठी. माझं प्रेम उभं होतं माझ्यासाठी. त्याच आपल्या माणसांनी हाताला धरून त्या घरातून हाकललं. त्याचं काय? प्रेम तर तेव्हाही होतच ना. आणि तू रस्त्यावर अशी कोलमडून पडली होतीस तेव्हा मी सावरलंय बिट्टीला, आमच्या आयुष्याला. हो, मी कोलमडले होतेच ना. माझ्या जगण्याचा अर्थच संपला, पण माझं मन नाही संपलं. ते तुझ्यात आहे, जे रुद्रसरांना कधीच आपलं मानून बसले. आणि आता कोणीही कितीही प्रयत्न करू देत, ते त्यांना विसरणार नाही. आणि तू मान्य नाही केलंस तरी तू रुद्रसरांची वाया पूर्णेस. असं काहीच नाहीये. त्यांच्याशिवाय छान जगत होतोच की आम्ही, आत्ताही जगू. हो का? ते येऊ नयेत असं वाटत होतं ना तुला, मग का त्यांच्या वाटेला डोळा लावून बसली होतीस? आणि हा केक का ठेवलास त्यांच्यासाठी? माणुसकी म्हणून तेवढं करतोच की आपण. आणि मी
तोच ना रे. मी तुझा चेहराच विसरून जाण्याच्या आत तरी परत येशील ना रे. जागी राहू नकोस. माझं फ्लाईट प्रीपोन झालंय. मला आत्ताच निघावं लागेल. येतो. सांभाळून जा. एकदा का रुद्र गेला की सगळेच प्रश्न मिटतील. जे होते ते चांगलंच होतं. रुद्र, लगेच निघालास? हो. खरं तर तू जाऊच नाही अशी इच्छा आहे माझी, पण तुझा आनंद महत्वाचा आहे. आणि आईला कळतं मुलाचं भलं कशात येते. तुला जाताना पाहावं एवढीच इच्छा होती माझी. रुद्र, माझी आठवण येईल ना रे तुला? मिसेस पैठणकर, हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा मला तुझी खूप आठवण येईल असं म्हणाला असतात ना, तर आवडलं असतं मला. अरे हे काय? हो, लाईट प्रीपोन झालाय माझा. कसं शक्य आहे? मी आत्ताच चेक केलं, वेळ आहे अजून. नक्की कधी आहे फ्लाईट? नाही, त्याला माहित नाही. मला मेसेज आला होता फ्लाईट लवकरच आहे. मला निघावं लागेल. तू गाडी काढ. अरे पण ते रोहित, अरे लवकर असेल त्याची फ्लाईट. तू पण जा ना त्याच्याबरोबर प्लीज. चल. ठीक आहे, चल.
रुद्र, आताही खरंच काही होऊ शकत नाही का रे? तू म्हणालास ना तर मी आत्ता बोलेन गौरीशी. नंदई, या सगळ्याचा विचार नको करूस आता. मी पुढे जायचं ठरवलंय आणि तूही विसरून जा. येतो मी. रुद्र, काळजी घे हा स्वतःची, आणि पोचलास की कळव. रुद्र, खरं खरं सांग, फ्लाईट प्रिपॉन नाही झाली ना? नाही, नंदईला त्रास होईल, ती रात्रभर जागी राहील म्हणून मी असं म्हटलं. रुद्र प्लीज जाऊ नकोस ना, प्लीज. मला जावं लागेल रोहित. फक्त जाण्याआधी मला एकदा आश्रमावर घेऊन चाल. लांबूनच बघेन त्यांना. रुद्र प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. तू समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी नाही थांबू शकत आता इथे. चल. चल निघूया. रोहित. हा चल. जे मला दिसतंय तेच तुला दिसतंय का? हो. गौरी खरंच इथे? दोघांना एकत्र कसा भास होईल ना? म्हणजे खरंच गौरीजी इथे? गौरीजी तुम्ही खरंच आलात? कुठे निघालात? असं कसं निघालात? म्हणजे कोणाला विचारून निघालात? हो तुम्ही बोला ना काहीतरी. बोलतोय तुम्ही. बोलत बसा, तोंड बंद करा तुमचं. तू बोल ना काहीतरी. गौरी मी नाहीच आहे तुमच्यात. मी चाललो. मी पोहोचू. नाही सोडणार कधीच. मी जगातलं सगळं सुख तुला मिळू दे. तुम्ही दोघं एक झाला ते पाहून मला इतकं बरं वाटतंय. मला वाटायचं की रुद्राच्या थेरपिस्टच्या रूपानं
तूच त्याच्यावर लक्ष ठेवतेस, पण ती तूच निघालीस. खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं की माझ्या रुद्राला फक्त तूच सांभाळू शकतेस. तूच त्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतेस. त्याचं आयुष्य एक उजाड माळ राहणं. तूच त्याच्या आयुष्यातली हिरवळ आहेस गौरी. आता लवकर या घरी ये. हे घर तुझी वाट पाहतोय. लवकरच येतील तर नंदाई. आणि ते एकदा घरात आल्या ना की मी त्यांना कुठेच जाऊ देणार नाही. चला आज चला. नको, मी जाते. आता या वेळेला मला इथे कुणी पाहिलं तर बरं दिसणार नाही ते. अगं मग काय झालं, बघू देत ना. या घरची होणारी सून आहेस तू. हो, पण आश्रमात मुले वाट बघत असतील ना, निघायला हवं. बरं, पण उद्या नक्की येशील ना? हो. रुद्र, खूप रात्र झाली, सोडून येतील. गौरी जी, कॉफी मिल. यात साखर नाहीये. नाही, टाकली होती. आहे की? हो. गोड आहे. रुद्र सर, हे स्वप्न तर नाही आहे ना? म्हणजे ही रात्र संपेल आणि
पुन्हा माझा एकटेपणा माझ्या बरोबर असेल अशी भीती वाटते मला. का कोणास ठाऊक. असं काहीच होणार नाही गौरीजी. तुम्ही जा म्हणालात ना, तरी मी कधीच जाणार नाही. खरंच? खरंच. असेच आयुष्यभर सोबत राहाल ना माझ्या? हो. आणि प्रत्येक दिवशी मी आधीपेक्षा जास्त प्रेम करेन. कसला विचार करताय? तुम्ही आश्रमात याल ना? बिट्टी खूप वाट बघत असते तुमची. आणि मुलांनाही बरं वाटेल. आणि तुम्हाला? याचं उत्तर माहिती नाही आहे का तुम्हाला? हो, माहिती आहे. पण आता मी आश्रमात येणं शक्य नाही. का? कारण माझं फ्लाईट आहे दुबईचं. खरंच? हो. काय करणार, कामासाठी जावंच लागेल. पण मी कुठेही गेलो ना, तरी माझा प्रत्येक मार्ग तुमच्यापाशीच येऊन पोचतो. उशीर का झाला? ही काय वेळ आहे का घरी यायची? ए, माझ्याकडे बघ. मी बोलतीये ना? किती बोलतीये? बिट्टी, स्टॉप. काय झालं? तू का मला न सांगता निघून गेला होतास? अरे तुला यायला उशीर का झाला एवढा? आता उठा बसा काढ. ते पण किती माहिती का? 11. बिट्टी, तू मध्ये बोलू नकोस प्लीज. एकदा तुला पण शिक्षा मिळेल. आणि याला तर शिक्षा झालीच पाहिजे. तुला माहिती आहे